संपूर्ण बाजार उद्ध्वस्त होणार. श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या रॉबर्ट कियोसाकी यांनी इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवल्यापासून आणि अलीकडेच देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जागतिक बाजारात मोठी अस्थिरता दिसत असून त्यातच आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा इशारा दिला आहे. कियोसाकी यांनी यावेळी सोशल मीडियावरून सोने चांदी आणि बिटकॉईनबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. सोने चांदी आणि बिटकॉईन घसरणीचा धोका निर्माण झाला असून ट्रम्प यांनी इतर देशांवर लादलेले शुल्क संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर लादलेल्या शुल्कामुळे बाजारात पडझड होऊ शकते. कियोसाकी एक लेखक तसेच इन्व्हेस्टर आणि व्यापारी देखील आहेत जे अमेरिकेत राहतात. कियोसाकी यांनी अलीकडच्या पोस्टद्वारे ट्रम्पमुळे सोने चांदी आणि बिटकॉईनचे भाव घसरू शकतात असा इशारा दिला. तसेच जे लोक वरील इन्व्हेस्टमेंट पर्याय खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही पडझड एक चांगली संधी असू शकते असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. त्यांनी लिहिले की किंमत कमी झाल्यावर खरेदी करणे चांगले होईल. त्यांनी याला श्रीमंत होण्याची संधी असेही म्हटले आहे. कियोसाकी म्हणाले की ट्रम्प टॅरिफ सुरू झाला आहे. सोने चांदी आणि बिटकॉईन कमी होऊ शकतात. चांगलं आहे. किंमत कमी झाल्यानंतर आणखी खरेदी करू शकतो. खरी समस्या कर्जाची आहे जी आणखी बिकट होईल. घसरण मालमत्ता विक्रीसाठी आहे. श्रीमंत होण्याची वेळ आली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच मेक्सिको आणि कॅनडामधून येणाऱ्या वस्तूंवर 25% शुल्क लादले आहे, तर चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% शुल्क जाहीर केले आहे, जे 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. तिन्ही देशांमध्ये बेकायदेशीर स्थलांतर आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून शुल्काची कारवाई करण्यात आली आहे.